श्री स्वामी समर्थ मित्रांनो, 29 जुलै 2026 रोजी गुरुपौर्णिमा आली आहे आणि आपल्याला स्वामींच्या खूप प्रभावी सेवा करायच्या आहे. कोणत्या सेवा करायच्या, कोणते मंत्र म्हणायचे, हे सगळं आपण आज आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात अगोदर आपल्याला गुरुपौर्णिमे दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ करायची आहे, पांढरे किंवा पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे. त्यानंतर स्वामींची सेवा करायची आहे. मग सेवेमध्ये काय करायचं, स्वामींना आपण फोटो असेल तर फोटोची आपण पूजा करू शकतो, मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक घालू शकतो. त्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचे 108 वेळेस किंवा 11 माळी जप करायचा आहे. स्वामींना फुले अर्पण करायची आहे, शक्य असेल तर हार अर्पण करायचा आहे. स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. श्री स्वामी चरित्र सारामृताचा आपल्याला एक पाठ, शक्य असेल तर एक पाठ करायचा आहे. आपल्याला स्वामींची आरती करायची आहे, स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं गुरुपौर्णिमे दिवशी आपल्याला अन्नदान करायचं आहे, गरजूंना मदत करायची आहे. त्यानंतर संध्याकाळी आपल्याला स्वामींची आरती करायची आहे, स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. स्वामींच्या केंद्रात किंवा मठात जाऊन आपल्याला स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे. गुरुपौर्णिमा हा फक्त एक सण नाही, तर गुरूंबद्दल प्रेम, श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. जर तुम्ही मनापासून श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण केले तर त्यांची कृपा नक्कीच तुमच्यावर राहील. श्री स्वामी समर्थ.